आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची ब्रेकिंग न्यूज। 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू का झाली? कुणाच्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लागलेली होती? देवेंद्र फडणवीसांनी थेटपणे आता पवारांना हा सवाल केलेला आहे। राष्ट्रपती राजवटी माग नेमकं कोण होतं? अशा प्रकारचा थेट सवाल देवेंद्र फडणवीसांनी आता शरद पवारांना विचारलेला आहे आणि त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या राजकारणात आणखी आरोप प्रत्यारोप झडताना पाहायला मिळतील। 23 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 8 वाजता झालेल्या शपथविधीनं महाविकास आघाडीच्या डोळ्यासमोर चांदण्या चमकल्या होत्या। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापण्याचे प्रयत्न सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतल्यानं राज्यातच नव्हे तर देशात राजकीय भूकंप आला होता। अजित पवारांनी घेतलेली शपथ शरद पवारांच्या सांगण्यावरूनच घेतली होती का, असा प्रश्न विचारला जात होता। मात्र त्याचं उत्तर मिळत नव्हतं। गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीविषयी गौप्यस्फोट केला होता। शरद पवारांच्या संमतीनंच सगळं झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं। आता शरद पवारांनी ही शपथविधी आणि राष्ट्रपती राजवटीवर भाष्य केलंय। नेमकं तिथं सरकार बदलायचा एक प्रयत्न झाला। त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजवट होती ती होती। जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती। एका रात्रीत ही घडामोड घडली। मात्र त्यानंतर शरद पवारांनी पुढच्या 2 दिवसात सगळ्या आमदारांना परत आणलं। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार 69 तासात गडगडलं होतं। त्यामुळे सत्तेसाठी ही ठरवून केलेली खेळी होती, यावर आता शरद पवारांनी शिक्कामोर्तब केल्यानं भाजपनंही कोणताही मुलाहिजा न बाळगता थेट भाष्य केलंय। चांगलं आहे, त्यांनी काही खुलासा केलेला आहे। आता माझी अजून अपेक्षा त्यांच्याकडनं आहे की राष्ट्रपती राजवट का लागली, कोणाच्या सांगण्यावरनं लागली, त्याच्या पाठीमागे काय होतं, याही संदर्भातला खुलासा जर त्यांनी केला तर मग सगळ्या कड्या जुळतील आणि मग सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील। त्यामुळे आता त्याही संदर्भातलं उत्तर त्यांच्याचकडनं यावं ही माझी अपेक्षा। राज्यात गेल्या 3.5 वर्षांपासून सातत्यानं वेगवेगळ्या राजकीय खेळी सुरू आहेत आणि त्यामुळेच 3.5 वर्षात राज्यानं 3 सरकारं पाहिली। त्यामुळे या सगळ्या सत्ता बदलामागची खेळी आता नाही तर नंतर कधीही उघड होऊ शकते, हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यासाठी 2 मोठ्या घडामोडी पाहूयात। राजधानी दिल्लीतून राज्यातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीतील दुसऱ्या दिवशीची सुनावणी संपली आहे। दुसऱ्या दिवशी देखील ठाकरे गटाकडून ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला। सिब्बल यांनी राजकीय पक्ष, विधिमंडळ पक्ष, मुख्य प्रतोद पक्षातील बंडखोरी, तत्कालीन राज्यपालांची भूमिका यावर युक्तिवाद करण्यात आला। तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती ठाकरेंकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आलेली होती आणि त्या पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत सुनावणी झाली आहे। 2 आठवडे ठाकरेंच्या आमदारांवरती कारवाई करता येणार नाही, मात्र आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे। पक्ष आणि चिन्हावर 2 आठवड्यांनंतर सुनावणी होणार असल्याचं देखील आता समोर आलंय। माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेले आहे की प्रॉपर्टीज आणि बँक अकाउंटच्या पक्षाच्या प्रॉपर्टीज आणि पक्षाच्या बँक अकाउंटच्या संदर्भात कुठलीही स्थगिती आम्ही देऊ शकत नाहीये। त्याच्यात आता जो राष्ट्रीय कार्यकारिणी जो काल झाली आमची, त्या संदर्भात जे काही निर्णय घेईल तो व्हॅलिड निर्णय असेल। त्यामुळे मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचं स्वागत करतो, निर्णयाचं स्वागत करतो। त्यांनी जो माननीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णयाचा कुठेही त्यांनी हस्तक्षेप केलेला नाही। दुसरी जी SLP होती, इलेक्शन कमिशनने जे शिंदे गटाला चिन्ह दिलं होतं, शिवसेना नाव दिलं होतं, धनुष्यबाण चिन्ह दिलं होतं, त्याच्या विरोधात आम्ही जी न्यायालयामध्ये SLP केली होती याच्यामध्ये न्यायालयाने पुढे 2 आठवड्यांची मुदत दिलेली आहे आणि त्यानंतर रिजाइंडरला आम्हाला 1 आठवडा दिलेला आहे, असे 3 आठवड्याची मुदत दिलेली आहे। तोपर्यंत कुठलीही नोटीस डिस्क्वालिफिकेशनची शिंदे गटातर्फे किंवा कुठल्याही प्रकारची नोटिसेस किंवा कायदेशीर कारवाई
काही होऊ शकत नाही अशा प्रकारचं अंडरटेकिंग त्यांच्याकडनं आज घेतलेलं आहे. कोर्टाने देखील आपल्या ऑर्डरमध्ये तसं म्हटलेलं आहे. शिवसेनेच्या संदर्भामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आव्हान याचिकेवर सुनावणी झाली. निवडणूक आयोगाच्या विरोधातील प्रकरण हे न्याय प्रविष्ठ असेपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे पक्षचिन्ह वापरण्यास न्यायालयानं परवानगी दिली आहे. शिवसेनेच्या संदर्भात निर्णय देताना निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह केवळ पुणे पोटनिवडणुकीपर्यंत वापरण्यास सांगितलंय. या वेळेला आम्ही जे चिन्ह आणि निवडणूक नाव जे शिंदे गटाला दिलेलं आहे शिवसेना पक्षाचं, त्याला आव्हान दिलंय. त्याचा जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे नाव आम्हाला कसबा आणि चिंचवड निवडणुकीपर्यंत दिलं होतं ते कंटिन्यू करायला आम्हाला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे ह्या SLPचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आम्हाला प्रोटेक्शन देखील आहे आणि तोपर्यंत या पक्षाचं नाव वापरण्याचा आम्हाला अधिकार देखील आहे. कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना युती असा हा सामना होतोय आणि पहिल्यांदाच पोटनिवडणुकीसाठी दिग्गज आता थेट प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्याचंही पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत राज्यातील बडे नेते प्रचारासाठी मैदानात उतरल्यात. कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासनेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारात उतरले. यावेळी भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळेला आपण थेट दृश्य पाहतो आहोत. यावेळेला कसबा पोटनिवडणुकीची रणधुमाळी एका बाजूला सुरू झालेली असताना विजय रथातून स्वार झालेल्या राज्याचे मुख्यमंत्री हे भाजपच्या रासनेंच्या उमेदवारीसाठी प्रचार करताना या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं आपण यावेळेला थेटपणे पाहू शकतोय. कसबा पोटनिवडणूक ही यावेळेला आणखी प्रतिष्ठेची झालेली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मात्र या सर्व प्रचारांच्या मैदानामध्ये उतरल्याचं पाहायला मिळत आहे. कॉपी मुक्त परीक्षेसाठी यंदा बोर्डानं सुरुवातीची 10 मिनिटं कमी केली, पण त्यामुळे कॉपी मुक्ती अभियान यशस्वी झालं का? तर नाही. नांदेड जिल्ह्यामधल्या चिखलीमध्ये खुलेआम कॉपी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नांदेडमध्ये कॉपीचा चिखली पॅटर्न. चिखलीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीचा बाजार. चिखलीत कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा. कॉपीमुक्त अभियानासाठी परीक्षा पद्धतीत बदल करणाऱ्या बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी एकदा नांदेडमधल्या चिखलीच्या परीक्षा केंद्राला भेट द्यायलाच हवी. 12वीचा पेपर सुरू असताना कॉपी पुरवणारे थेट वरांड्यात फिरत होते. भरारी पथकाची सुद्धा त्यांना तमान होती. पोलीस तर परीक्षा केंद्रावर कुठंच दिसत नव्हते. एका परीक्षार्थीचे नातेवाईक कॉपी देण्यासाठी खिडकीत आले. एका विद्यार्थिनीला कॉपी पुरवण्यासाठी तिचा नातेवाईक धावत वरांड्यातल्या खिडकीजवळ आला. विद्यार्थीही पेपर लिहिण्यासाठी एकमेकांच्या जवळ बसले होते. पेपर लिहिताना एकमेकांना मदत करण्याची भावना स्पष्टपणे दिसत होती. सुपरविजन करणारे मास्तर तर उचगावण्यासारखे कॉपीचा सगळा तमाशा पाहत होते. कॉपी पुरवणारे या वर्गातून त्या वर्गात फिरताना दिसत होते. कुठल्याही कायद्याची भीती दिसत नव्हती. शिक्षकांची ही जणू कॉपीला मूक संमती होती. 12वीच्या बोर्डाचे पेपर कॉपी मुक्त नव्हे, कॉपी युक्त वातावरणात लिहिले जात होते. कॉपीचा हा नांदेड पॅटर्न राज्यभर चर्चेला जाणार यात शंका नाही. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. जालन्याच्या जामवाडी इथून एक वेगळी बातमी. इथल्या परीक्षा केंद्रावरती 12वीच्या हिंदी विषयाच्या पेपरसाठी एकही विद्यार्थी आला नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रावरती शुकशुकाट पाहायला मिळाला. परीक्षा केंद्र प्रमुखांनी फोन करून विद्यार्थ्यांना बोलावलं, मात्र तरीही विद्यार्थी परीक्षेला आले नाही. रंगनाथराव पाटील परीक्षा केंद्रावरती हा संपूर्ण प्रकार घडलाय आणि महत्त्वाचं म्हणजे हिंदी विषय 2च विद्यार्थ्यांनी घेतलेला होता, मात्र हे दोघेही परीक्षेसाठी आले नाहीत. अखेर त्यांना फोन करून परीक्षा द्यायला
या असं सांगण्यात आलं. मात्र तरी देखील ते आले नाही आणि त्यामुळे शिक्षकांना देखील पेपर न घेताच रिकाम्या हातानं परीक्षा केंद्रावरून मागं परतावं लागलं. 24 विद्यार्थी ऐनवेळी त्यांनी सेंटर बदलून तुपेवाडी हे सेंटर त्यांनी घेतलं आणि त्यामुळं आमच्याकडे 24 विद्यार्थी हे कमी झाले. काल 175 विद्यार्थ्यांपैकी 19 विद्यार्थी हे ॲब्सेंट होते. बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुरळीत अशा पद्धतीची परीक्षा या ठिकाणी दिली. सर्व सुविधा या सेंटरवरती आहेत. कोणत्याही प्रकारची गैरसोय या ठिकाणी विद्यार्थ्याची होत नाही. आज मात्र एकही विद्यार्थी नसल्याकारणानं परीक्षेवरती शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळत आहे. बोर्डाची परीक्षा म्हटलं की सर्वांच्या मनामध्ये धाकधूक सुरू होते. काही विद्यार्थी खूप अभ्यास करतात तर काही अगदी काठावरही पास होतात. मात्र परीक्षेआधी पेपर कसा असेल, काय येईल याचा विचार परीक्षा केंद्राच्या बाहेर काही विद्यार्थी करताना दिसत असतात. पण थांबा, आता ही 2 दृश्य तुम्हीच पहा. तुम्ही स्क्रीनवर जे पाहतायत त्यातलं पहिलं दृश्य आहे शहापूरमध्ये पेपर सोपे जावेत म्हणून अभ्यास न करता देवावर विश्वास ठेवून पास होणाऱ्या एका विद्यार्थ्यानं चक्क परीक्षा केंद्रासमोरच नारळ फोडला. तर दुसरीकडे कणकवली तालुक्यातील खारेपाटण इथल्या एका कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी परीक्षागृहात जाण्याआधी चांगलं यश मिळावं म्हणून नारळ ठेवून देव देवतांना साकडं घातलं. शिंपल्याच्या शेतीतून मोती पिकवून लाखोंच्या उत्पन्नाचा आमिष दाखवून शेतकऱ्यांना फसवलं गेल्याचा प्रकार औरंगाबादेमध्ये उघडकीस आला आणि या प्रकरणामध्ये मोती खरेदीचं आश्वासन देणाऱ्या कंपनीचा मालक फरार झालाय. तर गुंतवणूकदार शेतकऱ्यांचं मात्र कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. मोत्यांच्या शेतीतून शेतकऱ्यांची फसवणूक. इंडो पर्ल कंपनीचा शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा. मोत्याच्या शेतीतून श्रीमंतीचं मृगजळ. शिंपल्यांच्या शेतीतून मोती पिकवून श्रीमंत बनण्याचं स्वप्न पाहिलेले हे हताश शेतकरी पहा. मोत्यांच्या शेतीतून 13 महिन्यात श्रीमंत बनण्याचं स्वप्न औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी पाहिलं होतं, पण त्यांच्या वाट्याला फसवणूक आली आहे. शिंपल्यांच्या शेतीसाठी हजारो रुपयांची गुंतवणूक केली. काहींनी जोपासलेल्या शिंपल्यात मोतीही आले. इंडोपर्ल कंपनीनं शेतातनं मोती नेले, पण त्याचा मोबदलाच दिला नाही. शेतकऱ्यांना दिलेले चेकही बाउन्स झाले. आम्ही 11,34,000चा मूळ माल घेतला. 5,67,000 RTGS केले आणि 5,67,000 नगदी दिले आणि मग 12 महिन्याचा करारनामा करून दिला आणि त्यांनी सांगितले की या करारनाम्यानुसार आम्ही तुमचा माल घेऊन जाऊ आणि तुम्हाला RTGS करून पैसे देऊ म्हणे. एक 8-9 महिने होऊन गेले, माल घेऊन गेले आणि ते RTGSही नाही केलं आणि 1 रुपयाही मिळत नाही आणि फोनही रिसेट करत नाही. या प्रकरणी औरंगाबादच्या करमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फसवणूक करणारा इंडोपर्ल कंपनीचा मालक अरुण अंभोरे फरार आहे. पोलिसांना तो अजूनही सापडत नाहीये. आरोपीकडून बाकी येणे आहे ते टोटल 6,45,00,000 एवढी रक्कम आहे. त्याचे जे बँक अकाउंट्स आहेत ते आम्ही फ्रीज केलेले आहे आणि त्याची मालमत्ताची माहिती, इतर जे काही तपासाच्या टेक्निकल गोष्टी आहेत ते सर्व आम्ही करतो आहे. डेडिकेटेड टीम याच्यावर लावलेली आहे आणि EOWचे जे स्पेशल आमचे जे ब्रांच आहे तिथून याचा तपास आता चालू आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या घरात या घोटाळ्याची व्याप्ती आहे. राज्यामध्ये फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं या फसवणुकीची शेती करणाऱ्यांची पाळमुळं खणून काढण्याची गरज आता निर्माण झाली आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि आता बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी. एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगाराचा तिढा लवकरच सुटणार आहे.
कर्मचाऱ्यांना सवलतीचे 220 कोटी रुपये आणि अतिरिक्त 100 कोटी रुपयांचा निधी असा एकूण 320 कोटींचा निधी सरकार महामंडळाला महिन्याच्या सुरुवातीलाच देणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत पगार होणार आहे. तारीख उलटून गेल्यानंतरही पगार न झाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण पसरलेलं होतं. शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी, वीज तोडणी बंद करावी या प्रमुख मागण्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभर सरकार विरोधात रस्त्यावर उतरली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील कोल्हापूर जिल्ह्यात रास्तारोको करत राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांना धारेवर धरलं. राज्यात वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोपही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला. चक्काजाम आंदोलन सुरू आहे आणि त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून पंढरीच्या भोळ्या विठुरायाचं आणि त्याच्या भक्ताचं नातं वेगळंच असतं. विठुरायासाठी हजारो किलोमीटर चालून त्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची भक्ती आपण बघतोच. मात्र सांगोला तालुक्यातील शिवणे इथल्या एका 75 वर्षीय फुलाबाई विष्णू चव्हाण या आजीनं विठुरायाच्या चरणी 1,11,000 रुपयांचं दान दिलं. आजीनं आपल्याकडील शेळ्या मेंढ्या विकून त्यातून मिळालेल्या पैशातून विठुरायाच्या चरणी 1,11,000 रुपयांचं दान दिलंय. कुस्तीमध्ये देशाला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या आणि जागतिक दर्जाचे पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावरती चित्रपट बनवण्याची घोषणा नागराज मंजुळे यांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यामधल्या उमराडमध्ये महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजित भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात नागराज मंजुळे यांनी हजेरी लावली होती. दरम्यान याच कुस्तीच्या मैदानातून नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. आणि खाशाबा जाधव हे खूपच म्हणजे जागतिक कीर्तीचे आणि दर्जाचे पैलवान होते आणि अशी योजना आहे की काहीतरी करायचं आहे त्यांच्यावरती. आम्ही लवकरच आता प्रयत्न सुरू आहेत आणि आशा आहे की सगळा नाही का ही तयारी होऊन लवकरच एक घोषणा करता येईल आणि त्यांच्यावरती पिक्चर करणं ही म्हणजे खूपच आनंदाची माझ्यासाठी पण गोष्ट असेल.